उद्याची उद्यापासून 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी करायची. त्यामुळे आता डॉक्टरांचं म्हणणं होतं की आणखी 2-3 दिवस तरी आराम करायचाच आहे. परंतु आता 20 तारखेच्या दौऱ्याच्या संदर्भातला पण निर्णय घ्यायचा राहिला की दौरा टाकायचा. त्यामुळे मी आजच आता 6 वाजता डिस्चार्ज घेतोय. डॉक्टरांना बोललोय की आता सुट्टी द्या. दुखलंच, तब्येत खराब झाली तर मी पुन्हा माघारी येईल. परंतु आता तिथं पार्किंगच्या संदर्भात अंतरवलीतले ग्राउंड बघायचे, अनेक विषय आहेत तिथं, पाण्याच्या टँकर पासूनच्या सगळ्या व्यवस्था करायची. कारण अंतरवलीत या राज्यातला कानाकोपऱ्यातला मराठा समाज अंतरवलीत येणार आहे. मराठा समाज जागा झालाय. मराठा समाजाला अन्यायाची चीड प्रचंड झाली की इथं या राज्यात मराठ्यांवरतीच अन्याय केला जातो. जाणून बुजून प्रमाणपत्र दिली जात नाहीत, आरक्षण दिलं जात नाही. त्यामुळे खूप मोठा उठाव निर्णायक आंदोलनात 29 ऑगस्टला होतोय. त्यामुळे तयारी सुद्धा ती करायला लागते. म्हणून मी आता डिस्चार्ज त्यासाठीच घेतोय. मराठा समाजात सुद्धा माझं आव्हान आहे की राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांनी या शेवटच्या निर्णायक मराठा समाजाच्या आंदोलनात सगळ्यांनी सहभागी होऊन अंतरवालीला आपण आंदोलनाला भेट द्या. कारण आपण कधी काळी आंदोलनात सगळे आलेला, जे आलेले नसतील त्यांच्यासाठी विशेष आहे की त्यांनी आंदोलनात सहभागी व्हा. जे आतापर्यंत सहभागी झाले त्यांनी पण, आणि जे आतापर्यंत सहभागी झाले नाहीत त्यांनी पण या आंदोलनात सहभागी व्हा. कारण कधी काळी आपण मराठा समाजाचे, कधी काळी जर आपल्या नातवानं पंतूनं कधी जर विचारलं तर या आंदोलनात आमचे सुद्धा आजोबा पणजोबा होते, असा आपल्या नातवाला पंतूला गर्व वाटला पाहिजे की आपण या लढाईत, मराठ्यांच्या निर्णायक लढाईत होतो, साक्षीदार होतो. म्हणून नोकरदार वर्ग मराठा असेल किंवा व्यावसायिक असेल, उद्योगिक असेल, कुणी खाजगी नोकऱ्यात असतील, शेती व्यवसायात, जेवढा मराठा समाज आहे सगळ्या मराठा समाजानं या 29 ऑगस्टच्या लढ्यात सहभागी व्हा. आणि तसे परिणाम पण दिसायला लागले जातात. कारण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मराठा समाज प्रचंड गेलेला आहे. कुणी नोकऱ्यासाठी, कुणी व्यवसाय करण्यासाठी, तर खाजगी कंपनीत येत. या सगळ्या लोकांनी आता रजा टाकायला पण सुरुवात केल्यात की 29 ऑगस्टला आम्ही आंदोलनात सहभागी होणार आहेत म्हणून. मी सुद्धा आता राहिलेला मराठवाडा, विदर्भातला दौरा करतोय. परंतु मायबाप समाजाला माझं एक आठवणीनं एक विषय सांगणं आहे की जर कदाचित तब्येत बरी नाहीच राहिली, जर माझ्याकडून दौऱ्यात येणं झालंच नाही, तर ही मराठा समाजाचे आंदोलनाची जबाबदारी घराघरातल्या मराठा समाजाच्या खांद्यावरती. तुम्हीच आपण आपल्या गावात फिरा, तुम्हीच आपण आपल्या तालुक्यात, शहरात फिरा आणि मराठा समाजाला घरोघरी जाऊन सांगा की 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या लढ्यात आपण सहभागी व्हा. जरांगे पाटलाला येता आलं नाही तब्येत खराब असल्यामुळं, म्हणून आता आम्हीच तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण देतोय. तसं घराघरातल्या मराठ्यांनी आता स्वतःच आंदोलनाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्या आणि सगळ्यांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी करा ही मराठा समाजाला विनंती आहे. आणि आंदोलन मात्र या राज्यात शांततेतच झालं पाहिजे. आणि असं आंदोलन पुन्हा देशात कधी झालं नसेल, इतक्या ताकदीनं मराठा समाजानं या आंदोलनात बाहेर पडावं. ते नेते जे संभाजी महाराजांचं असं लक्षात येत नाही अशा प्रकारमध्ये एक शिल्प काढण्यात आले. संभाजी महाराजांनी संभाजी महाराज कळत नाही. मला एक कळत नाही राव, या राज्यात काय विचित्र परिस्थिती चालवली फडणवीसांनी, काय कळतच नाही. आता काय असं शिल्प तयार करायचंय धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचं की जे लक्षातच येत नाही. नवीन काहीतरी थीम बसवायच्या आणि विटंबना करायची, हे मात्र सरकारला शोभत नाहीये. काय यांचा, मला वाटतं इथून पुढे हे असले बोलणारे, फिरणारे, हे असे करणारे लोक यांचे निषेध बंद करून ना यांना हाताखालीच घ्यायला लागणार आहे. तेव्हा कुठेतरी असे अन्याय थांबणार आहे. आणि त्या जिल्ह्याचं प्रशासन काय करतंय, ते पेन मधल्या नगरपालिका काय करते, याच्याही पलीकडं जे पुतळ्याला परवानग्या देणारा एक माणूस बसलेला असतो, तो परवानग्या देतोच कसा? असं शासनाच्या वतीनं परवानगी देऊन जर हे नगरपालिकेनं जर पुतळा बसवला तर तिथं परवानगी देणारा तर एकच आहे शासनाचा. त्यांनी कसं काय हे असं ग्राह्य धरलं? हे छत्रपती संभाजी महाराजांसारखं दिसतंय. हे लवकर तिथून हटवावं आणि तिथं भव्य दिव्याचे धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचा पुतळा पुन्हा उभा करण्यात यावा. ते लवकरात लवकर हटवावं, नसता राज्यात पुन्हा त्याचा उद्रेक उभा राहील. माझं तर असं म्हणणं आहे ना, इथून पुढच्या काळात ना समाजाला डवचेणाऱ्याला, छत्रपतीचा अवमान करणारा ही निषेध फिषेध आता बंद करायला पाहिजे. आता थोडं वेगळं होणं गरजेचं आहे. समाजाला कळतंय, आता मात्र निषेध बंद होणं गरजेचं आहे. आता त्यांना वेगळं औषध असणं गरजेचं आहे.
पाटील, आपल्याला असं वाटत नाही का अलीकडच्या काळामध्ये महापुरुषांचे जे पुतळे किंवा घटना आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात वाढ होते? ते जास्त करून मराठा समाज यांच्यावरतीच अन्यायकारक काही पण गोष्टी होत्या. छत्रपती शिवरायांवरती, राजमाता जिजाऊ माँसाहेबांवरतीच असे विषय होते. कोणी पण बघा छत्रपतींवरतीच बोलतोय, माँसाहेब जिजाऊंवरतीच बोलतोय. इथून पाठीमागच्या सुद्धा खूप घटना आहेत. मला वाटतं समाजाने आता हे निषेध शब्द थांबवला पाहिजे. आपल्याला आपण काय आहे याची आता जाणीव झाली पाहिजे. तर आपलं आपण आता निषेध विषय जरा थांबविला पाहिजे आणि आपली जरा वेगळी पद्धत थोडी दाखवली पाहिजे. त्याशिवाय सन्मानजनक विषय होणार नाहीत. जरा खोल हात घालावाच लागणार आहे, तवय जमणार आहे. प्रत्येकानंच व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियावरती निषेध, जाहीर निषेध आणि काळे झेंडे, मला वाटतं हे आता थांबलं पाहिजे. निषेध शब्द बंद करून आता जरा वेगळा हात घातला पाहिजे. यामागचं काय कारण असू? यांना मराठा समाजाचा अवमान करायचा, यांना प्रचंड द्वेष आहे. मराठा समाजाचा, छत्रपतींचा, महापुरुषांचा प्रचंड द्वेष यांना. यांना फक्त मतापुरतं हे छत्रपतींचं नाव घेतायत, मराठा समाजाचं नाव घेतायत, पण याच्या आडून मराठा समाज संपवण्याचा प्रयत्न करतायत आणि आमचे असणारे राजे महाराजे यांना कमी लेखवण्याचं काम करतायत. त्यामुळं आपण आता जरा पोरगड बारगड जे म्हणतात ना, त्यातून थोडं त्या विचारातून बाहेर येणं गरजेचं आहे. कवर जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जरा वेगळाही हात जोडणं गरजेचे. ते वेगळे हात आता जोडले पाहिजेत. जिस तरीके से कल एग्जाम को लेकर आंदोलन हुआ है, हाई कोर्ट की जो लिखित स्तर की जो परीक्षा थी उसमें कुछ गोंधल हुआ था, और साथ ही साथ जो एजुकेशन सिस्टम है उस पर भी सवाल उठाए जा रहे हैं, खासतौर पर जिला परिषद के स्कूल, सरकारी स्कूलों. आपकी क्या राय है इसके बारे में? याला सगळा द्वेष ही सरकारचा दोष आहे. हे जाणीवपूर्वक विद्यार्थी, या देशाचं भविष्य आणि विद्यार्थी टार्गेट केला जातो जाणून बुजून. यांनी शिक्षण विभाग म्हणजे इन्कम सोर्स समजला. यांना लेकरं किती अभ्यास करतात आणि त्यांच्या आयुष्याचं किती वाटोळ याच्याशी नाही देणार. आपल्याला याच्यातून मिळकत काय होणार आहे याच्यावरती सगळा खेळ चाललाय. आणि हे फडणवीसांचं सरकार, याच्यात हे जाणून बुजून होत आहे. बघा, बारीक विचार करून बघा. फडणवीसांना जर संकेत कळत असतील आणि ते मुरब्बी राजकारणी असतील तर ज्या न्याय मंदिराच्या जीवावरती, म्हणजे न्यायाधीशांच्या जीवावरती हे देश चालतो, न्यायासाठी त्यांना सुद्धा थांबवलं जात आहे. न्यायाधीशांना सुद्धा. विद्यार्थ्यांची चीड त्यांनी न्यायाधीशासमोर वेदना व्यक्त केली. शेवटी न्यायाधीशांना न्याय द्यावा लागला रस्त्यावर उभा राहून. सरकार नाही देऊ शकलं. संकेत जर कळत असतील तर लोक कोणत्या टोकाला चालले. मग इथं शेतकरी सुखी नाही, त्याच्यात प्रचंड चीड आहे सरकारविषयी. दलित मुस्लिमात प्रचंड चीड आहे, धनगरात प्रचंड चीड आहे, मायक्रो ओबीसी इथं प्रचंड चीड आहे, इथं बंजारा समाजात प्रचंड चीड आहे. आदिवासी समाजाला 70 वर्षात आणखी सुख काय गोष्ट ही माहित नाही, इथं प्रचंड चीड आहे. इथं नोकरदार वर्गात प्रचंड चीड. कोणाचे पगार आहेत तर कोणाचे नाहीत, कोणाच्या शाळा चालू आहेत तर कोणाच्या बंद केल्यात. व्यवसाय किती सुखी नाही, कोणाचे व्यवसाय सुरू आहेत तर कोणाचे बंद केलेत, कोणाचे ईड्या मागं लावल्यात तर कोणाच्या शिबिया मागं लावल्यात. इथं ना व्यावसायिक सुखी आहे, ना एसटी ड्रायव्हर सुखी आहे, ना कंडक्टर सुखी आहे, ना इथला कर्मचारी डॉक्टर सुखी आहे, ना नर्स सुखी आहे, ना इथं खाजगी कंपनीत काम करणारे सुखी आहेत, ना सरकारी नोकरदारांना सुखी आहेत. इथं कोणी सुखी नाहीये. ना इथं शेतीमालाला भाव आहे, ना इथं कर्जमाफी केली जाते. इथं प्रचंड चीड आहे. त्यामुळं आता लोक न्यायाधीशांपर्यंत चालले. वेदना मांडायची कुठं? त्या लेकरांनी वेदना विद्यार्थ्यांनी न्यायाधीशांसमोर मांडली. 1.5 घंटा न्यायाधीशांना तिथं थांबावं लागलं. मग सरकार न्यायाधीशांपेक्षा मोठं झालं का आता? काय मगरुली
न्यायाधीश प्रश्न सोडतील चालेल, पण आम्ही नाही सोडणार. ही सरकारची मगरुरी. यांचा माज 29 ऑगस्टला उतरायचा. यांना सोडायचं नाही. यांच्या डोक्यातली मस्ती 100% आता बाहेर काढायची. इतका माज आणि इतका अन्याय मराठा समाजावर सुद्धा. अरे आमचे प्रमाणपत्र असून आमचे रद्द केले जाते. मराठ्यांना माझी विनंती आहे बाबा, अन्यायाची जाणीव करायचं शिका. पक्षाला नेत्याला नको बाप मानायचं, जातीला बाप मान. आपल्या समाजाला बाप मानू. अन्याय होणार असेल ना, उठाव झालाच पाहिजे. कामं रोज असतील, नोकऱ्या रोज येत, व्यवसाय रोज येत. बंद. आधी जातीच्या प्रतिष्ठेचा विषय उभा राहिलाय. आधी जातीचा प्रतिष्ठा कडीला आणायची, मग बाकीचे काम. आधी जे म्हणलं जातं ना, आधी मुंबई जामन मग काम. आधी काम नाही, आधी मुंबई जाम मग काम. तर शान राहील देशात मराठ्यांची. आरक्षण मिळत राहील, पण प्रतिष्ठेला धक्का लागला तर सोडायचा. मराठ्यांनी स्वतःची लढाई स्वतः हातात घ्या. मी दौऱ्यात येईल नाही येईल, माझा मराठवाडा खवळून उठलेला आहे, माझा विदर्भ खवळून उठलेला आहे, माझा पश्चिम महाराष्ट्र खवळून उठलाय, खानदेश कोकण खवळून उठलाय. अरे मुंबईतल्या पुण्यातल्या मराठ्यांच्या पोरांनी रजा दिल्यात नोकऱ्याला आणि त्या कार्यक्रमाला. व्यवसायवाले सुद्धा मराठ्यांनी खरबडून जागावं लेकरा बाळाच्या कल्याणासाठी. मी येईल दौऱ्यात, नाही तर नाही येईल. तब्येत बरी राहील ती, नाही आलो तर खांद्यावर जबाबदारी तुमच्या. 29 ऑगस्टच्या आंदोलनात घराघरात मराठ्यांनी जायचं, झोपायचं नाही. तुमची शेवटची संधी. संधी फंदी नाही आता. आता सगळ्या मागण्याची अंमलबजावणी जागेवर टोकडा पाहिजे. मला मी सोडत नाही यांना. 3 वर्ष झाले यांना वेळ दिलाय. फक्त माझ्या मराठ्यांना सांगतो, आता मात्र सगळ्यांनी उठाव प्रचंड मोठा करायचा, पण शांतता. अगर सरकार का डेलीगेशन आपके पास आता है महाराष्ट्र शासन का, बार-बार आपको समझाने के लिए, आप जब अनशन पे बैठेंगे उस समय, तो क्या चीजें आप जैसा बोल रहे वैसी रहेंगी या मान जाएंगे? अंमलबजावण्या सगळ्या विषयांच्या झाल्याशिवाय उठत नाही कोणी. यायचं पण नाही. यायचं तर अंमलबजावणी करण्यासाठीच यायचं. आता हे निर्णायक आंदोलन आहे. इथं सगळ्या विषयांची अंमलबजावणी रिझल्ट जागेवर पाहिजे, कृती पाहिजे. उद्या परदिशी 5 मिनिटं 3 मिनिटं 1 मिनिटं बी नाही, 3 वर्ष वेळ दिला. विषय आता ह्यो पूर्ण संपलेला आहे. इथं आता हे निर्णायक आंदोलन आहे. म्हणून मराठ्यांनी या आंदोलनाचा साक्षीदार व्हा, एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्हाला आयुष्यभर तुम्ही पाठ थोपटून घेताल की या आंदोलनाचे साक्षीदार आम्ही होतो. कुणीच कुणाची वाट बघू नका. मी दौऱ्यात नाही आलो तर माझी वाट बघू नका. जिल्ह्यातले, तालुक्यातले, महाराष्ट्रातले आपले काम करणारे लोक तुमच्या गावापर्यंत नाही आले तर वाट बघू नका. आपण आपलं गाव घरोघरी जाऊन सांगा, आपण आपल्या शहरात घरोघरी जाऊन सांगा. मराठ्यांनी एकमेकाला फोन करून सांगा, एकमेकाला निरोप पाठवून सांगा की सगळ्यांनी आंतरवालीच्या आंदोलनाला भेट द्यायला जायचं. आर पार की लढाई अंतिम फाईट ही आहे. पाटील, काल आपण अभ्यासकांची बैठक घेतली. तुम्ही दरवेळेस अनेक वेळेस विखे पाटील यांच्यावरती खूप मोठा भरोसा ठेवला होता. वेळोवेळी तुमच्या उपोषणासाठी सोडण्यासाठी आले, मात्र तुमच्या दरवेळेस काय असतं, आंदोलक म्हणल्याच्या नंतर चर्चेला आल्यावरती विश्वास ठेवण्याची एक प्रक्रिया, समाजाला देण्याची एक प्रक्रिया. विश्वास ठेवला 3 वर्ष. आता मला रिझल्ट पाहिजे. रिझल्ट म्हणजे नेमकं कसा पाहिजे? सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी, जे JR झाले त्याची अंमलबजावणी, जे 58 लाख कुणबी प्रमाणपत्र नोंदी आहेत त्याचे प्रमाणपत्र, जे रद्द झाले त्याचे वैधता पाहिजे. मला गॅजेटियरचा JR काढला त्याप्रमाणे प्रमाणपत्र पाहिजे. आणि व्हॅलिडिटी कशा देणार ते मला समोर सांगायचं. व्हॅलिडिटी देणार तर वेगळी कमिटी ना, ती स्क्रुटिनी कमिटी, त्याला न्यायालयीन दर्जा. अरे बाबा, पण ते म्हणतात ना, हैदराबाद गॅजेटचा विषय बोलतोय मी. हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र दिलं तर व्हॅलिडिटी कशी देणार हे तिथं माहिती करून घेणार. हे तर माहिती आहे मला, नोंदी सापडल्याच. तिथं जिल्हा जात पडताळणी समिती देणार, पण त्याची नोंद सापडली. विषय हैदराबाद गॅजेटचा आहे. याच्यानुसार तुम्ही आमचा सरकारी दस्तऐवज स्वातंत्र्यपूर्व काळात, याच्यानुसार प्रमाणपत्र देणार. व्हॅलिडिटी पण कशा देणार इथं सांगा. आणि प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली का मी माझ्या मराठ्याला विचारणार. सातारा संस्थान, कोल्हापूरचे गॅजेटियरचे JR काढून अंमलबजावणी झाली का? पण फक्त ग्रॅज्युएट JR काढून निर्णय होईल असं आतापर्यंत अनेक JR मिळाले. ग्राम पातळीवर जी समिती आहे, त्या समिती खरं तर काय स्क्रुटिनीची समिती असते, ती डेप्युटी कलेक्टर लेवलची असते, त्यामध्ये DYSP असतात. आणि ही ग्रामसेवक लेवलच्या समितीत राजा राहील
त्यांनी हे बघा, त्यांनी दर्जा दिलाय म्हणूनच अहवाल स्वीकारला गेलाय, म्हणूनच प्रमाणपत्र निघाले. त्यांनी जर तिला दर्जा दिला नसता तर प्रमाणपत्र कसं काय मिळाले असते? कायद्यात रूपांतर नाही. मग तेच म्हणतोय मी, व्हॅलिडिटी कशी देणार? मग ज्या वेळेस ग्रामस्तरीय तेच समितीचा अहवाल येतो, त्यांचाच अहवाल तुम्ही व्हॅलिडिटीला ग्राह्य धरणार, त्यावेळेस ती कायद्याच्या चौकटीत ग्रामस्तरीय चौकशी समिती आली असा अर्थ होईल. तुम्ही व्हॅलिडिटी कशी देणार हे विचारणार ना मी, ते उत्तर देतील ना मला. कशी देणार ते सांगतील की ग्रामस्तरीय सदस्य समितीनं जो अहवाल दिलाय तोच आम्ही ग्राह्य मानलाय की हे रक्ताचे नातेवाईक आहे म्हणून यांना प्रमाणपत्र दिलंय. मग त्याचाच अहवाल ग्राह्य धरा ना व्हॅलिडिटीसाठी पण. आणि जर त्याचा ग्राह्य धरला तर ती समिती गावची कायद्याच्या चौकटीत येते. आता सध्या येत नाही. जाते पाटील ऑपरेशन करतात त्यांना भेटणार ते आपल्या आंदोलनात सहभागी व्हा असं. या महाराष्ट्रात प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार, समाजासाठी कोणी पण भांडू शकतो, कोणी पण भांडू शकतो. त्याला काही अडचण असायचं काही कारण नाही. कारण माझ्यावर थोडं कोण बोलतो, बोलल्यावर माणूस बोलू शकतो. ते बिचारे काय बोलतच नाहीत, आपण का बोलायचं? पण या राज्यातला घराघरातला प्रत्येक माणूस सरकारला मराठ्यांच्या न्यायासाठी भांडू शकतो. हे अधिकार आहे प्रत्येकाचा.